नमस्कार. मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांसाठी साहित्य संकल्पनांचा परिचय करून देणाऱ्या या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रहो, गतवर्षी सुरू झालेल्या या उपक्रमाच्या आत्तापर्यंतच्या भागात आपण कविता, समीक्षा, कादंबरी, नाटक, कथा, लोकसाहित्य, चरित्र, वैचारिक साहित्य, ग्रामीण साहित्य, साहित्य, ललित गद्य, झाडीपट्टी रंगभूमी आणि आदिवासी साहित्य या संकल्पनांचा परिचय करून घेतला आहे. आता आपणाला आत्मचरित्र व आत्मकथन या महत्त्वाच्या संकल्पनेचा परिचय करून घ्यायचा आहे. आणि हा परिचय करून देणारे मान्यवर अभ्यासक आहेत श्री हावगी स्वामी महाविद्यालय उदगीर, जिल्हा लातूर येथे मराठी विभागात कार्यरत असलेले समकाळातील महत्त्वाचे अभ्यासक डॉक्टर म.इ. तंगावार. संत साहित्य, आधुनिक मराठी वाङ्मय आणि उपयोजित मराठी ही त्यांच्या आवडीची अभ्यास क्षेत्रे असून मराठी, हिंदी, कन्नड आणि तेलुगू या चारही भाषांमध्ये त्यांना रुची आणि गती आहे. यातूनच मराठीत अनुवादित कन्नड वचन साहित्य या विषयावर विद्यापीठ अनुदान आयोगाचा लघु संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केला असून 7 ग्रंथ आणि 7 महत्त्वाची संपादने त्यांच्या नावावर आहेत. याशिवाय दूरशिक्षण विभागासाठी 4 पुस्तकांचे लेखन तर 50 पेक्षा अधिक शोधनिबंध त्यांच्या सातत्यपूर्ण चिंतन आणि लेखनाची साक्ष देणारे आहेत. वर्तमानपत्रांसाठी स्तंभलेखन, आकाशवाणीसाठी विविध विषयांवर भाषणे, अनेक विषयांवर व्याख्याने आणि निरनिराळ्या विषयांवरील ब्लॉग लेखन असा त्यांचा चौफेर वावर राहिलेला आहे. संशोधन, लेखन, भाषण, व्याख्यान, माध्यम कोणतेही असो त्याचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांसाठी व्हायला हवा यावर त्यांचा विशेष भर असतो. म्हणून तर त्यांच्यासारख्या अभ्यासकाने या उपक्रमात सहभागी होऊन आत्मचरित्र व आत्मकथन या संकल्पना 2 भागात उलगडून दाखविणे आमच्यासाठी आनंददायी आहे. आपण त्यांच्या मांडणीचे हार्दिक स्वागत करूया. नमस्कार. मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड व कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यविषयक संकल्पना उलगडून दाखवणारा हा उपक्रम मागच्या 1 वर्षापासून अतिशय सातत्यानं चालू आहे. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना साहित्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते समजले पाहिजेत. त्या साहित्य प्रकाराची जी संकल्पना आहे, परंपरा आहे, तेही त्यांना ढोबळमानाने लक्षात आलं पाहिजे. या व्यापक उद्देशाने आमचे मित्र डॉक्टर विश्वाधार देशमुख सर यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे. मुळात हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळं विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून काही गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कथा, कादंबरी, नाटक, कविता, वैचारिक साहित्य इत्यादी अनेक प्रकारावर, वाङ्मय प्रकारावर अभ्यासकांनी आपापले विचार व्यक्त केलेले आहेत. आज आपण या ठिकाणी आत्मचरित्र हा जो वाङ्मय प्रकार आहे, ज्याला इंग्रजीमध्ये ऑटोबायोग्राफी असं म्हटलं जातं, आत्मचरित्र, आत्मकथन ही संकल्पना काय आहे किंवा आत्मचरित्र कशासाठी आपण वाचावं, आत्मचरित्र आणि आत्मकथन
यात काय साम्य आहे, या दोन्हीमध्ये काय भेद आहे, वेगळेपण आहे, या संदर्भामध्ये थोडंसं जाणून घेणार आहोत. मुळात हा विषय खूप मोठा आहे. 2 भागामध्ये आत्मचरित्र, आत्मकथन या संकल्पना स्पष्ट करणं, याच्या प्रेरणा सांगणं, आत्मचरित्राचं वैशिष्ट्य काय आहे, वेगळेपण काय आहे, ते सांगून जे काही आत्मचरित्र लिहिली गेलेली आहेत, विशेषतः मराठीमध्ये, त्या संदर्भामध्ये आपल्याला विस्तारानं भाष्य करता येणार नाही, परंतु काही ठळक अशी आत्मचरित्र, आत्मकथन आपण पाहणार आहोत. एकंदरीत या वाङ्मय प्रकारावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी पहिल्या भागामध्ये आत्मचरित्र आणि आत्मकथन हे आपण कशासाठी वाचावं आणि नेमकं याची संकल्पना काय आहे हे सांगत असताना, विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला काही आत्मचरित्र, आत्मकथा याच्या व्याख्या वगैरे मी तुम्हाला सांगणार नाही. ते विविध पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. म्हणून पहिल्या भागात ही संकल्पना पाहिल्यानंतर, विशेषतः मध्ययुगीन कालखंडामध्ये पद्य साहित्यामध्ये आत्मचरित्राच्या, आत्मकथनांच्या पाऊलखुणा आपल्याला पाहायला मिळतात. त्या संदर्भामध्ये आपण पाहणार आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळातली काही आत्मचरित्रे, त्याचाही संदर्भ या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. दुसऱ्या भागामध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील आत्मचरित्रे आणि आत्मकथने 2018-20 पर्यंतची काही महत्त्वाची आत्मकथने, याचा संदर्भ दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला देणार आहे. आणि या सर्व आत्मचरित्रावर, आत्मकथनावर संशोधन कशा पद्धतीनं झालेलं आहे, किंवा या संदर्भात काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत, ते ग्रंथ कोणते आहेत तेही आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. आपल्याला माहीत आहे की आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकार सोडून इतरही काही वाङ्मय प्रकारामध्ये आत्मचरित्राचा भाग आलेला असतो. एखादा कादंबरीकार आहे, तो कादंबरी लिहित असताना एकंदरीत आपलंच जीवन डोळ्यासमोर ठेवून तो कादंबरी लिहित असतो. एखादा कथाकार कथा लिहित असतो, परंतु लिहित असताना मात्र त्या कथेमध्ये, कादंबरीमध्ये तो लेखक स्वतःचं नाव किंवा स्वतःच्या कुटुंबाचा उल्लेख त्या ठिकाणी करत नाही. म्हणजेच काय तर, सत्यकथन असलं तरी काही गोष्टीला कथा कादंबरीमध्ये फाटा दिला जातो. दुसरं म्हणजे कथा कादंबरीमध्ये अधिक कल्पनेचा वापर केला जातो. कल्पनेचे पंख लावून लेखक भरारी मारत असतो. कल्पना विस्तार अधिक झालेला असतो. त्यामुळे सत्याच्या कसोटीवर पूर्णपणे जरी कथा कादंबरीमधून लेखक स्वतःविषयी भाष्य करत असला तरी, एखाद्या कथेच्या माध्यमातून, तरी ते कथा किंवा ती कादंबरी या सत्याच्या कसोटीवर मात्र उतरताना आपल्याला दिसत नाहीत. म्हणून आत्मचरित्र हा जो प्रकार आहे, नंतर तो स्वातंत्र्योत्तर काळामध्ये त्यासाठी आत्मकथन, स्वकथन वगैरे शब्द वापरले गेलेले आहेत, ते आपण पाहणारच आहोत. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, मी तुम्हाला जगातल्या आत्मकथनाची परंपरा सांगणार नाही. अनुवादित आत्मकथन किंवा भारतातील आत्मचरित्र, आत्मकथन कोणती आहेत महत्त्वाची,
त्याचाही संदर्भ फारसा मी तुम्हाला देणार नाही. विशेषतः मराठीमध्ये जी काही आत्मचरित्र लिहिली गेली आहेत, गाजलेली आहेत, ज्यातून काही आपल्याला प्रेरणा घेता येईल अशा काही आत्मचरित्राचा संदर्भ मी तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये देणार आहे. मग या पहिल्या भागामध्ये आपण आत्मचरित्र नेमकं काय आहे हे आपण पाहणार आहोत. थोर महात्मे होऊन गेले असं एका कवींनी म्हटलेलं आहे की जी त्या क्षेत्रामध्ये काम करणारी जी महान अशी माणसं आहेत, त्या माणसावर काही चरित्र लिहिली गेलेली आहेत किंवा ती माणसं स्वतः वर भाष्य त्यांनी केलेले आहेत, ज्याला आपण आत्मचरित्र असं म्हणत असतो. आणि अशा महात्म्यांचं, विभूतींचं त्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे, त्यांचं जीवन आपण समजावून घेतलं पाहिजे असं प्रत्येकांना वाटत असतं. आणि ही एक मानवी नैसर्गिक अशी प्रेरणा आहे की इतरांचं काय चालू आहे ते डोकावून पाहणं, वाईट अर्थानं, चांगल्या अर्थानं माणूस थोडासा प्रयत्न करत असतो की त्यांचं काय चालू आहे. कारण मुळात माणूस हा अनुकरण प्रिय असा प्राणी आहे. तो कधी कधी काही माणसाचं तो अनुकरण करीत असतो. पुन्हा आपल्याला असा प्रश्न पडतो की अनुकरण करणं हे काही चांगलं आहे का वाईट आहे. तर मला असं वाटते की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं अनुकरण करत असतो तेव्हा आपल्यामध्ये जे काही नैसर्गिक असे चांगले असे गुण आहेत त्या गुणाकडे दुर्लक्ष होत असतो. तरी आपण अनेकदा काही चांगल्या गोष्टीचं अनुकरण आपण करतो. ते अनुकरण आपण केलंही पाहिजे. म्हणून एक उत्सुकता माणसामध्ये निर्माण झालेली असते की अमुक व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये खूप मोठा झालेला आहे आणि त्यांनी ते आत्मचरित्र लिहून ठेवलेलं आहे. ते आत्मचरित्र, त्यांचं ते आत्मकथन आपण वाचलं पाहिजे. मित्रहो, आपल्याला माहित आहे की स्वतःबद्दल लिहिणं, स्वतःविषयी बोलणं, स्वतःला तपासून घेणं याच्या इतकं अवघड कठीण काम दुसरं कोणतंच नसते. आणि स्वतःविषयी अतिशय उत्स्फूर्तपणे लिहिणं, सहजपणे स्वतःला व्यक्त होणं, हे देखील आपण ठरवलं तर तितकंच सोपं देखील असते. अनेकदा स्वतःला रचून घेणं, स्वतःला तपासून घेणं, स्वतःविषयी चांगलं वाईट बोलणं हे आता दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. आपण अनेकदा इतरांविषयी बोलत असतो. इतरांचं काय चालू आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करत असतो. परंतु आपल्यामध्ये सुद्धा एक राजहंस दडलेला असतो, चांगला गुण दडलेला असतो. आणि तो गुण कुठंतरी आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे. ज्या काही मर्यादा आहेत तेही आपण सांगितलं पाहिजे. असं त्या क्षेत्रातील लोकांना जेव्हा वाटलं तेव्हा काही लोकांनी स्वतःबद्दल लिहायला त्यांनी सुरुवात केली. आणि ते लिहित असताना अगदी प्रांजळपणे, ज्याला आपण म्हणू मोकळेपणाने लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि ते पण तटस्थ राहून लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वतःविषयी स्वतःच प्रांजळपणे, तटस्थपणे लिहिण्याचा प्रयत्न हा आत्मचरित्रकार करत असतो.
कारण मुळात आत्माविष्कार ही मानवी प्रवृत्ती आहे. आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत, विचार आहेत, कल्पना आहेत, सुख असेल किंवा दुःख असेल, ते आपण कुठंतरी व्यक्त केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण हे कुठंतरी व्यक्त करत असतो तेव्हा आपलं जे मन आहे ते मन हलकं होत असते. म्हणून पहा की प्रत्येकजण आपण आपल्या ज्या काही भावना आहेत ते आपण कोणाकडे तर व्यक्त करत असतो. कोणी आईला सांगत असतो, कोणी वडिलांना सांगत असतो, कोणी आपल्या भावाजवळ तो भावना व्यक्त करत असतो, कोणी नवऱ्याजवळ, पत्नीजवळ, कोणी मित्राजवळ, मैत्रिणीजवळ आपल्या भावना व्यक्त करत असतो. ती सहज अशी प्रवृत्ती आहे, कारण हे कोणाला तरी आपण सांगितलं पाहिजे असं माणसाला वाटत असतं. म्हणून तो तिथं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला कोणी सांगत नाही, म्हणत नाही की तू हे कोणाला तरी सांग म्हणून, की ज्या पद्धतीनं आपल्याला उचकी लागत असते त्याला थांबवता येत नाही. जसं प्रवास करत असताना एखाद्या माणसाला मळमळ होत असते, उलटी होत असते, ती उलटी त्याला थांबवता येत नाही. तो उलटी केल्यानंतरच त्याला थोडंसं समाधान वाटत असतं, त्याला चांगलं वाटत असते आणि हलकं वाटत असते. त्याला प्रवास करावं आता आपण इथून पुढे असं त्याला वाटत असते. तसंच माणसाच्या जीवनातलं, तसाच माणसाचा प्रवास असतो. आपण कुठेतरी व्यक्त झालो पाहिजे. आणि हे व्यक्त होण्याची जी प्रक्रिया आहे, कारण आपण तोंडी अनेकदा व्यक्त होत असतो, आपण अनेकदा गप्पा मारत असतो, बोलत असतो. हे बोलणं, गप्पा मारणं, चर्चा करणं तासनतास हे खूप सोपं काम आहे. परंतु आपण जेव्हा लेखणी हातात घेऊन लिहायला बसतो तेव्हा मात्र अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात. आणि हे देखील खरं आहे विद्यार्थ्यांनो, की जवळपास अनेक लोकांनी आपल्या लेखनाची जी सुरुवात आहे ती सुरुवात त्यांनी आत्मचरित्रापासून, आत्मकथनापासून केलेली आहे. आत्मचरित्र यालाच अनेक शब्द आहेत, पर्यायी शब्द आहेत, अनेक समानार्थी शब्द सुद्धा आहेत. जरी काही शब्दामध्ये थोडंसं भेद असला तरी किंवा वेगळेपण असलं तरी बहुतांश करून जे काही शब्द आहेत, आत्मचरित्र, आत्मकथन, स्वकथन, स्वकथा, आत्मवृत्तांत, माझी जीवनकथा, जीवन कहाणी, माझी स्मृती किंवा माझी वाटचाल, माझ्या आठवणी, आत्मनिवेदन, असे वेगवेगळे शब्द आपल्याला वाचायला मिळतात. मुळात बायोग्राफी, चरित्र आणि आत्मचरित्र या दोन्ही वाङ्मय प्रकारामध्ये, रचना प्रकारामध्ये व्यक्तीविषयी भाष्य केलेलं असते. आत्मचरित्रामध्ये लेखक स्वतः लिहित असतो आणि चरित्र कोणाचं तरी आपण चरित्र कोणीतरी लेखक लिहित असतो. आणि चरित्रामध्ये काही मर्यादा आहेत, लक्षात घ्या. चरित्र लिहित असताना जर व्यक्ती जिवंत नसला तर अनेक अडचणी येत असतात त्या संदर्भामध्ये. त्यामुळं चरित्र हे 100% सत्याच्या कसोटीवर उतरलेलं असते असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये सांगण्यासारखं असं काहीतरी असतेच. मग तो कुठल्याही क्षेत्रातला माणूस असेल, कुठल्याही परिस्थितीतून तो पुढे गेलेला असेल, परंतु प्रत्येक माणसं ही चरित्राचा विषय होऊ शकत नाहीत. प्रत्येक माणसावर चरित्र लिहिलं जात नाही. परंतु आपल्याला जर, प्रत्येक माणसाला जर असं वाटलं की आपल्यावर आपण लिहिलं पाहिजे तर त्याला लिहिता येईल. ते स्वातंत्र्य त्याला आहे. म्हणून आत्मचरित्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो गुण आहे, खरं तर तो आता नैसर्गिक गुण आहे, ते सगळ्यामध्ये तो गुण असतोच असं नाही, ज्याला आपण स्मरणशक्ती असं म्हणत असतो. आत्मचरित्रामध्ये स्मरणशक्तीचा फार उपयोग होत असतो. जर
आपण दैनंदिनी जर लिहित नसू तर आत्मचरित्र लिहित असताना आपल्याला अनेक अडचणी येत असतात. काही आत्मचरित्र जर तुम्ही पाहिलीत, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉक्टर जनार्दन वाघमारे सर यांचं मुठभर माती हे आत्मचरित्र तुम्ही पहा. 800-850 पृष्ठांचं ते आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्रामध्ये सरांनी तारखा दिलेल्या आहेत, वेळ त्यांनी सांगितलेलं आहे, ती घटना केव्हा घडली हे सगळं सांगितलेलं आहे, त्यावेळेस कोण कोण व्यक्ती होते हेही त्यांनी नमूद केलेलं आहे. बघा, हे सगळं जर आपल्याला वस्तुनिष्ठ पद्धतीनं जर सांगायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहतातच असं नाही. परंतु काही काही जणांची स्मरणशक्ती असते की ती त्यांना मदत करत असते आणि त्यामुळं त्यांच्याकडून आत्मचरित्र हे चांगल्या पद्धतीनं वस्तुनिष्ठ पद्धतीनं लिहिलं जातं. आपल्याला आत्मचरित्र आपण लिहावं असं जर वाटत असेल विद्यार्थ्यांनो, तर तुम्हाला काही प्रयोग करता येतील. अनेकदा महाविद्यालयामध्ये अंतर्गत मूल्यमापनासाठी मी विद्यार्थ्यांना कधी विद्यार्थी अतिशय मुक्तपणे लिहिले पाहिजेत, त्यांच्या शब्दात, त्यांच्या भाषेत, त्यांच्या पद्धतीचं त्यांची वाक्यरचना ते स्वतः केले पाहिजेत. या उद्देशाने कधी असे विषय मी त्यांना देत असतो की माझा प्रवास. ठीक आहे, विद्यार्थी फार मोठे झालेले नाहीत, पण त्यांची जडणघडण कशी झालेली आहे किंवा त्यांच्या गावचा इतिहास आहे, अशा पद्धतीनं विषय दिल्यानंतर अनेक विद्यार्थी इतकं छानपैकी ते विश्लेषण करत असतात, लिहित असतात. तेव्हा मला असं वाटते की बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये हा गुण असतो, लेखनाचा गुण असतो. आपल्यामध्ये जो चांगला गुण आहे त्या गुणाकडे अनेक विद्यार्थी दुर्लक्ष करत असतात. म्हणून तुम्हाला भविष्यामध्ये आत्मचरित्र लिहावं असं जर वाटत असेल तर विद्यार्थ्यांनो तुम्ही दैनंदिनी लिहिली पाहिजे. वेगवेगळे अहवाल, रिपोर्ट तुम्ही त्या ठिकाणी जपून ठेवले पाहिजेत. वेगवेगळे प्रसंग, घटना किंवा जे काही संवाद आहेत त्याची नोंद तुम्ही त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. आणि हे सगळं जर आपण व्यवस्थित ठेवलो तर खऱ्या अर्थाने आत्मचरित्र लिहित असताना त्या ठिकाणी आपल्याला न्याय देता येतो. माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, हा जो एक अभिमान आहे किंवा मी अतिशय कष्टातून, त्यागातून हे सगळं उभं केलेलं आहे, माझं हे कर्तृत्व माझ्या नंतरच्या पिढींना कळालं पाहिजे, समजलं पाहिजे, समाजाला हे कळालं पाहिजे, असं जेव्हा लेखकाला वाटते तेव्हा लेखक आत्मचरित्र लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या पद्धतीनं अभिमान असतो तसंच कधी त्या दुःखाची तीव्रता देखील असते, वेदना देखील असते. कारण अनेक जी आत्मकथनं लिहिली गेलेली आहेत ती दुःखाची अभंग गाथा आहेत, ती वेदनेची करुण कहाणी आहेत. म्हणून माझं अभिमान किंवा माझ्या वाट्याला आलेलं दुःख हे कुठंतरी आपण नोंदवलं पाहिजे असं ज्या व्यक्तींना वाटलं त्यांच्या हातून काही चांगली आत्मचरित्र ही लिहिली गेलेली आहेत. मुळात आत्मचरित्र हा काही बौद्धिक विषय नाही, हा काही वैचारिक असा विषय नाही. आत्मचरित्र लिहित असताना फारशी अशी प्रतिभा, कल्पना वगैरे या गोष्टीला इथं फारसं महत्त्व नाही. तर हा एक भावनिक सुद्धा विषय आहे. भावनिक दृष्ट्या आत्मचरित्र ही अतिशय महत्त्वाची आहेत. म्हणून जीवन जगत असताना माणसाला अनेक चांगले वाईट अनुभव येत असतात आणि समाजामध्ये ज्या अशा श्रेष्ठ माणसांनी आत्मचरित्र लिहिलेली आहेत की त्यांनी जीवन जगत असताना स्वतःला त्यांनी रचून घेतलेलं होतं.
नारायण सुर्वेंनी म्हटलेलं एका कवितेमध्ये, स्वतःला रचित गेलो ही सवय गेलीच नाही. स्वतःला रचून घेणं आणि एक चांगल्या प्रकारे कार्य करणं, अशा पद्धतीने अनेक लोक समाजामध्ये अगदी संयमानं, सहनशीलतेनं वेगवेगळे कटू अनुभव सोबत घेऊन ते जीवन जगत असतात. न खचता, न थकता, प्रत्येक प्रसंगाला अतिशय धैर्याने ते त्या ठिकाणी तोंड देत असतात. प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीनं ते मात करत असतात. एखादी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहे आणि आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे पोहोच जायचं आहे. मित्र, हे खूप सोपं असते. परंतु नदीचा प्रवाह हा पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहे आणि आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे पोहोच जायचं आहे. लाटेच्या विरोधामध्ये, प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहोच जाणं, प्रवाहाच्या विरोधात जाणं हे खूप अवघड काम असते. म्हणून समाजामध्ये अशी असंख्य लोक आहेत. जसं कमळ चिखलातून उगवत असते, परंतु कमळ हे अतिशय स्वच्छ असते. कधी कमळ चिखलाचा स्पर्श स्वतःला होऊ देत नाही. चिखलातून येऊन देखील कमळ हे स्वच्छ असते. तशीच समाजामध्ये काही माणसं आहेत की त्यांच्या अवतीभोवती फार चांगलं असं वातावरण नव्हतं, प्रतिकूल वातावरण नव्हतं, परंतु त्याही वातावरणामध्ये आपल्यावर कुठला असा प्रसंग जरी आला तरी त्या प्रसंगाला आपण अगदी संयमानं तोंड दिलं पाहिजे. आणि संयमानं तोंड देत असताना इतरावर अन्याय अत्याचार होता कामा नये याची जाणीव ठेवून आपण वाटचाल केली पाहिजे. या उद्देशाने काही लोकांनी वाटचाल केलेली आहे. आणि अशा लोकांना आपण या आत्मचरित्राच्या माध्यमातून जेव्हा समजून घेतो, तेव्हा त्या ठिकाणी मित्रो आपल्याला देखील एक प्रकारची प्रेरणा मिळत असते. का वाचावीत आपण आत्मचरित्रे, आत्मकथने? कशासाठी वाचावं आपण या लोकांचं चरित्र, असा प्रश्न आपल्याला पडलेला असावा. हे खरं आहे प्रश्न पडणं, परंतु जेव्हा अशा पद्धतीची आत्मचरित्र आपण वाचायला लागू, आपल्याला असं वाटत असते की आपण फार दुःखी आहोत, किंवा आपण काही गोष्टी ठरवलं होतं परंतु त्या पद्धतीने ते झालं नाही. आपण अनेक गोष्टीचा संकल्प केलेला होता परंतु ते पूर्ण झाले नाहीत. म्हणून माणूस अनेकदा दुःखी होत असतो. माणसाच्या जीवनामध्ये सुखापेक्षा दुःखाचे अनुभव जास्त येत असतात. सुख जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, असं संत तुकारामांनी म्हटलेलं आहे. आणि जेव्हा असं दुःख आपल्या जीवनामध्ये निर्माण होतो तेव्हा माणूस खचतो. नारायण सुर्वेंनी एका कवितेत म्हटलेलं आहे की जगणे कठीण झाले तरी जगायचे आहे, जगण्यासारखं अजून पुष्कळ आहे, घडीभर अंधार राहील मग प्रकाशच आहे. एक संस्कृत श्लोक आहे, अष्टक आहे. दिनमपि रजनी सायं प्रात शिशिर वसंतो पुनरायात. ज्या पद्धतीनं दिवस येतो पुन्हा मावळतो, सूर्य उगवतो मावळतो, त्याच पद्धतीने मानवी जीवनात सुद्धा सुख दुःखाची ही प्रक्रिया चालू असते. म्हणून जेव्हा आपण एखादं आत्मचरित्र वाचतो, एखादं आत्मकथन वाचतो, ते वाचत असताना आपल्या लक्षात येतं की अरे आपल्याला तरी 2 वेळा 3 वेळा आपल्याला जेवायला मिळते, असं असतानाही आपण इतकं दुःखी का आहोत? दोह वेळ साधण्याची चेत पडे भ्रांत, सांगा माझी जळती प्रीत कशी राहील शांत. पोटपाट एक, भाकरीचे स्वप्न, पोटाचेच गोळे फार मोठे विघ्न.
असं शरदचंद्र मुक्तिबोधांनी म्हटलेलं आहे. नारायण सुर्वे सुद्धा एका कवितेमध्ये असं म्हणतात की भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. समाजामध्ये अशी अनेक माणसं आपल्याला पाहायला मिळतात. त्या माणसाकडे किंवा ते आत्मचरित्र वाचत असताना ही माणसं जेव्हा आपल्याला त्या आत्मचरित्रामध्ये वाचायला मिळतात तेव्हा आपल्याला असं वाटत असते की अरे, आपल्याकडे तर सगळंच आहे, खूप काही आहे. त्या आत्मचरित्रातला तो नायक आहे, तो त्याच्याकडे काही नसताना सुद्धा तो अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जीवन जगत आहे, समाधानाने जीवन जगत आहे. चित्ती असू द्यावे समाधान. आपण सगळं असून अस्वस्थ आहोत, हे आपल्याला ते आत्मचरित्र वाचत असताना कळायला लागते. जसं एखादा व्यक्ती आहे की जो अपंग आहे, त्याला एक पाय नाही आणि तो सतत त्याला त्याचं दुःख वाटत असतं, त्याची वेदना त्याला होत असते की मला एक पाय नाही माझ्याकडं, मी अपंग आहे, असं त्याला वाटत असतं. परंतु तो जेव्हा रस्त्याने जात असतो, हळूहळू जात असताना रस्त्यावर एक त्या ठिकाणी भिकारी बसलेला असतो. तो समोर असं कपडा टाकून बसलेला आहे आपल्या समोर, आपल्या पायावर, आणि तो भीक मागत आहे. तो एका पायाने अपंग असलेला व्यक्ती त्या भिकाऱ्याकडे जातो. अरे, तू तर तरुण दिसत आहेस, काय झाले तुला भीक मागायला? कशासाठी तू भीक मागतोस? काहीतरी काम करतो. तो छानपैकी गाणे वगैरे म्हणत असा आनंदाने बसलेला आहे तो भिकारी. तेव्हा तो हळूच आपल्या पायावरचा तो कपडा काढतो. पाहिलं तर काय, त्या बसलेल्या माणसाला दोन्ही पाय नव्हते, दोन्ही पाय नव्हते त्याला. तेव्हा एका पायाने अपंग असलेल्या माणसाला असं वाटतं की अरे, आपल्यापेक्षा सुद्धा दुःखी माणसं किंवा अपंग माणसं जास्त असलेली समाजामध्ये आहेत. तो दोन्ही पायानं अपंग आहे, परंतु खूप आनंदाने तो त्या ठिकाणी गाणं म्हणत बसलेला आहे. आपल्याला तर एक पाय आहे, आपण काही प्रमाणामध्ये चालू शकतो, मग कशासाठी आपण दुःखी व्हायचं, असं त्या व्यक्तीला वाटत होतं. म्हणून आत्मचरित्र, आत्मकथन वाचत असताना की त्या ठिकाणी आपल्याला असं वाटत असते की आपण खूप चांगले आहोत, अशा प्रकारची एक भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. म्हणून विद्यार्थी मित्र, ही सगळी आत्मचरित्र, आत्मकथा आपण वाचली पाहिजेत. आता आत्मचरित्र आणि आत्मकथा यात काय फरक आहे, मी फारसं विस्तारानं विश्लेषण करणार नाही, परंतु काही मुद्दे अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुमच्यासमोर ठेवतो. खरं तर आत्मकथा हा जो शब्द आहे, हा स्वातंत्र्योत्तर काळानंतर वापरला गेलेला तो शब्द आहे. जे काही वंचित साहित्य, सर्वसामान्य माणसाचं साहित्य जेव्हा समोर आलं, सर्वसामान्य माणसं सर्व क्षेत्रामध्ये, बारा बलुतेदार, अलुतेदार, शोषित, भटके, दलित, कार्यकर्ते, हे सगळे लोक जेव्हा स्वतःविषयी लिहायला लागले, तेव्हा आत्मकथा हा शब्द रूढ झालेला आहे. मुळात आत्मचरित्र हा शब्द आपण कशासाठी नाकारायचा, अनेक अभ्यासकांनी आपापली मतं मांडलेली आहेत. आत्मा हा शब्दामध्ये कुठंतरी तो शब्द असं अध्यात्माकडे घेऊन जाणार आहे म्हणून वगैरे वगैरे त्यांनी ते आत्मचरित्र नाकारलं. नंतर आत्मकथेचा स्वीकार केला. नंतर यशवंत मनोहर सारख्या अभ्यासकांनी पुन्हा स्वकथन वगैरे असा शब्दप्रयोग काही अभ्यासकांनी केलेला आहे. तर असो, मुख्य जे शब्द आहेत ते दोनच शब्द, आत्मचरित्र आणि आत्मकथा. तर या दोन्हीमध्ये फरक आहे. फरक काय आहे की आत्मचरित्रामध्ये आयुष्याचा समग्र पट असतो. आयुष्याचं चित्रण हा आत्मचरित्रकार आपल्या आत्मचरित्रातून करत असतो. परंतु आत्मकथेमध्ये तसं नसते. आत्मकथेमध्ये एखाद्या आयुष्यातील एखाद्या कालखंडाचं वर्णन हे आत्मकथेमध्ये आलेलं असते. की जसं अनेक
आत्मकथा लिहिणाऱ्या लेखकांनी वयाच्या 35व्या 40व्या वर्षी त्यांनी आत्मकथा लिहिलेली आहे. म्हणजे शिक्षण घेत असताना जो काही संघर्ष करावा लागलेला आहे तेवढ्याच विषयावर काही 10, 15, 20 वर्षाचा जो कालावधी आहे त्या कालावधीवर त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला आपण आत्मकथा असं म्हटलेलं आहे. एखाद्या कालखंडाचं वर्णन. आत्मचरित्र हे शक्यतो बहुतांश आत्मचरित्र जर तुम्ही पाहिलात तर हे आत्मचरित्र उतार वयामध्ये लिहिली गेलेली आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी, आयुष्याच्या सायंकाळी आत्मचरित्र लिहिली गेलेली आहेत. आत्मकथनं तशी नाही. आत्मकथन ही ऐन उमेदीत तारुण्यामध्ये लिहिली गेलेली आहेत आत्मकथन. आत्मचरित्र हे बहुतांश आत्मचरित्र हे आपल्या कुटुंबाभोवती फिरत असताना दिसतात, कुटुंबाभोवती. परंतु आत्मकथा, या आत्मकथेमध्ये एखादा नायक आहे किंवा मी आहे आत्मकथेतला, तो मी किंवा नायक तो केवळ त्याच्या कुटुंबाविषयी लिहित नाही. कुटुंबाविषयी लिहित असताना तो आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व आपल्या आत्मकथेच्या माध्यमातून करत असतो. आत्मचरित्र हे थोडंसं ठरवून वगैरे लिहिलं जातं. मी तुम्हाला सांगितलं की हे दैनंदिनी वगैरे लिहिणं रोजचं वगैरे आणि त्याच्या आधारे आत्मचरित्र लिहिणं ठरवून लिहिलं जातं आत्मचरित्र. परंतु आत्मकथा हे ठरवून लिहिलं जात नाही. ती वेदनेची अशी एक किंकाळी आहे. जसं एखाद्या जंगलाला आग लागलेली आहे आणि आग लागल्यानंतर त्या झाडावरची जी पक्षी आहेत ती पक्षी सगळी उडून गेलेली आहेत की आपल्याला आता झाडावर बसता येणार नाही, कारण या झाडासोबत आपण जळून जाऊ. उडून जात असताना काही पक्षी उडून गेले आणि एखाद्या पक्ष्याचं पंख जळालं थोडंसं. बघा, उडून गेलेल्या पक्ष्याच्या ज्या वेदना आहेत त्याच्यापेक्षा ज्या पक्ष्यांचं पंख जळालेलं आहे त्या पक्ष्याची जी वेदना आहे ती वेदना अतिशय तीव्र असते. अशा प्रकारची तीव्र वेदना उत्स्फूर्तपणे आत्मकथाकार आपल्या पुस्तकातून, आपल्या ग्रंथातून मांडण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणून ज्यांनी आत्मकथा लिहिलेल्या आहेत त्यांनी ते ठरवून लिहिलेलं नाही. आत्मचरित्र ज्यांनी लिहिलेले आहेत त्यांच्या अनेक प्रेरणा आहेत, वेगवेगळ्या प्रेरणा आहेत. पुढे आपण तो भाग थोडक्यात पाहणार आहोत. परंतु बहुतांश ज्या आत्मकथा आहेत त्या आत्मकथा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे क्रांतिकारी तत्वज्ञान आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, किंवा बाबासाहेबांनी आपल्या विविध नियतकालिकांच्या माध्यमातून मूक नायक, प्रबुद्ध भारत, जनता यासारख्या नियतकालिकेतून जे क्रांतिकारी तत्वज्ञान त्यांनी सांगितलं, त्यातून हा वंचित दलित समाज जागा झाला आणि त्याला असं वाटलं की अरे, आपल्या समाजाचं जे दुःख आहे, आपले जे प्रश्न आहेत, आपल्या ज्या काही वेदना आहेत ते कुठेच या पुस्तकामध्ये आलेल्या नाहीत. म्हणून या सर्व वेदनेवर आपण लिहिलं पाहिजे असं या लेखकांना वाटलं. म्हणून स्वतःविषयी लिहित असताना, कारण आत्मकथा केवळ व्यक्ती नाही तर ते समष्टीचं प्रतिनिधित्व करत असते आत्मकथा. म्हणून बाबासाहेब आंबेडकर ही खरी तर मूळ प्रेरणा आपल्याला या आत्मकथनाच्या पाठीमागं असलेली दिसून येते. आता आत्मचरित्र लिहित असताना तिथेही काही प्रमाणात लेखकाचा संघर्ष असतो, नाही असं नाही. परंतु आत्मचरित्र लिहित असताना त्या ठिकाणी जी संघर्षाची जी तीव्रता आहे ती तीव्रता थोडीशी कमी असते. परंतु आत्मकथेमध्ये संघर्षाची तीव्रता ही खूप अधिक आहे. आत्मकथनातले नायक तुम्ही पहा, ते वेगवेगळ्या पातळीवरचा संघर्ष करत असतात. अनेकदा त्यांना स्वतःशी संघर्ष करावा लागतो, अनेकदा काही व्यक्तीशी संघर्ष करावा लागतो. आत्मकथनातले जे नायक आहेत त्यांना
समाजाशी संघर्ष करावा लागलेला आहे. मग तो संघर्ष शिक्षणासाठी असो, भाकरीसाठी असो, किंवा दारिद्र्य आहे, किंवा वर्णव्यवस्था आहे, अंधश्रद्धा आहे, या वेगवेगळ्या कारणासाठी त्यांना जो संघर्ष करावा लागलेला आहे, त्या संघर्षाचा पट हा आत्मकथेमध्ये आलेला असतो. म्हणून या संघर्षाची तीव्रता थोडीशी अधिक असलेली आपल्याला दिसून येते. सर्वसाधारणपणे मराठीमध्ये स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये आत्मचरित्र लिहिली गेलेली आहेत आणि आत्मकथा या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये लिहिली गेलेली आहेत. आत्मचरित्रामध्ये कुटुंबनिष्ठा किंवा स्वतःचं स्थान सिद्ध करण्यासाठी किंवा एक आवड म्हणून काही लोकांनी आत्मचरित्र लिहिलेली आहेत. परंतु आत्मकथा मात्र यासाठी लिहिल्या गेलेल्या नाहीत. लक्षात घ्या, वेदना, विद्रोह आणि नकार यातून आत्मकथनाची निर्मिती झालेली आहे. कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक असे लोक होते विविध जाती धर्मातले, ते खरं तर नायक होते, परंतु वेगवेगळ्या कलाकृतीमध्ये त्यांना नायक म्हणून सिद्ध केलं गेलं नाही. याची खंत स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक साहित्यिकांनी व्यक्त केलेली आहे. सर्वसाधारणपणे आत्मचरित्रामध्ये एक इतिहासाचं चित्रण असतं, गतजीवनाचं अधिक करून चित्रण असते, सर्व परंपरा त्या ठिकाणी सांगितली जाते. परंतु आत्मकथाकार हा आपल्या लेखणीच्या माध्यमातून तो वर्तमान काळाशी संवाद साधत असतो. आत्मकथनकाराचं जे नातं आहे ते गतिमानतेशी आहे. आत्मचरित्रकार हा स्थिर जीवनाचं तो त्या ठिकाणी चित्रण करत असतो. आत्मकथाकार जितके लोकप्रिय झालेले आहेत किंवा अनेक आत्मकथने ही वेगवेगळ्या भाषेमध्ये भाषांतरित झालेली आहेत, 10-12 भाषेमध्ये, तशा प्रकारची एक लोकप्रियता आत्मचरित्राला मिळालेली नाही. कारण आत्मकथनामध्ये जी काही दाहकता आलेली आहे ती दाहकता आपल्याला आत्मचरित्रामध्ये पाहायला मिळत नाही. अनेक आत्मचरित्रकारांनी काही गोष्टीकडे फाटा दिलेला आहे. कारण आत्मचरित्र किंवा आत्मकथन हा वाङ्मय प्रकार काही लोकांना का आवडत नाही, त्याचं कारणही आपण थोडंसं समारोपामध्ये आपण पाहणार आहोत. परंतु आत्मकथनकारांनी मात्र अगदी निरपेक्षपणाने त्या ठिकाणी लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आपली चीड, जगण्याची धडपड, समाजातली विषमता, सांप्रदायिकता, वर्णव्यवस्था, जातीयता याच्या विरोधामध्ये बंड पुकारण्यासाठी आत्मकथनकारांनी आपल्या आत्मकथा लिहिलेल्या आहेत. स्वांत सुखाय आनंदासाठी म्हणून आत्मकथने लिहिली गेली नाहीत. त्याच्या उलट अनेक आत्मचरित्रकारांनी, चला आपल्याला खूप वेळ आहे, आजही अनेक असे लोक आपल्याकडे येतात, ते असं म्हणतात की मला माझ्या जीवनाविषयी मला लिहायचं आहे. काही नाही, आता सगळं झालेलं आहे, सगळं समाधान आहे, खूप संपत्ती आहे, थोडंसं या सगळ्या आठवणी मी काही मुद्दे लिहून काढलेले आहेत आणि त्याचं मला पुस्तक लिहायचं आहे, त्या आठवणी मला लिहायचे आहेत. आत्मचरित्र अनेकदा स्वांत सुखायासाठी लिहिला जातो. आत्मकथनाचं तसं नाही. आत्मकथन हे स्वांत सुखायासाठी लिहिलं गेलं नाही. अनेकदा आत्मचरित्रकार हा काहीतरी बोध करण्यासाठी म्हणून आत्मचरित्र लिहित असतो. ही जी काही बोध आहे किंवा हे बोध आपल्याला आत्मकथनामध्ये फारसं पाहायला मिळणार नाही. या ठिकाणी खंत आहे. आत्मकथन हे खरं तर दुःखातून निर्माण झालेले आहेत. आत्मकथनामध्ये त्यासाठीच बंडखोरी आलेली आहे. ती बंडखोरी, तो विद्रोह आपल्याला आत्मचरित्रामध्ये फारसं पाहायला मिळत नाही.
आत्मकथेमध्ये आलेले घटना प्रसंग क्रमबद्ध नसतात. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्र हो. आत्मचरित्रामध्ये क्रमबद्धता असते, परंतु आत्मकथनामध्ये आपल्याला क्रमबद्धता पाहायला मिळत नाही. का तर आत्मकथन काही वर्षाचा जो कालखंड आहे, 10, 15, 20 वर्षाचा कालखंड, आणि त्यातल्या काही महत्त्वाच्या घटना तो काय करत असतो की लेखक कथन करत असतो. निवडक घटना प्रसंग, त्यातले काही वाईटही अनुभव आणि आलेले चांगले अनुभव, ते आपण दुसऱ्या भागामध्ये काही आत्मकथन आहेत त्याची उदाहरणं आपण घेऊन आपण हे सगळे उदाहरणं आपण पाहणारच आहोत. परंतु ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी आहेत, परंतु निवडक आहेत आपल्या जीवनात, समग्र जीवनामध्ये नाही, काही वर्षात आलेले अनुभव हे आत्मकथनामध्ये आलेले असतात. आत्मचरित्र बहुतांश एकदाच लिहिलं जातं, मग ते 50 वर्षाचा कालखंड असतो. जसं जनार्दन वाघमारे सरांचं मुठभर माती हा 70 वर्षाच्या कालखंडावर लिहिलं गेलेलं आहे. किंवा लोक माझा सांगाती हे जे आत्मचरित्र आहे ते 50 वर्षाच्या राजकारणावर, पवारसाहेबांच्या राजकारणावर त्यांनी ते आत्मचरित्र 50 वर्षाचा कालखंड त्यामध्ये आलेला आहे. आपोआप काही आनंद यादवांनी 3-4 भागामध्ये आपलं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. झोंबी वगैरे जे काही आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे 3-4 भागामध्ये, काचवेल, घरभिंती वगैरे वगैरे. पण अशा पद्धतीने वेगवेगळ्या खंडामध्ये फारशी आत्मचरित्र लिहिली गेलेली नाहीत. आत्मचरित्राचं एक अंग आहे, आत्मकथनाचे 2 अंग आहेत, एक भौतिक आणि एक आत्मिक. एक बाह्य घटना आणि त्याचबरोबर भावभावना, द्वेष असेल किंवा जो काही राग असेल तो सगळा आत्मकथनामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. आपण जसं आहोत तसंच आपण व्यक्त झालं पाहिजे, ही प्रामाणिक भावना काही प्रमाणामध्ये आत्मचरित्रामध्ये आणि बहुतांश प्रमाणामध्ये आत्मकथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मी जसा आहे तसाच मी व्यक्त झाला पाहिजे. मी ज्या भाषेमध्ये समाजामध्ये बोलतो आवडतो त्याच भाषेमध्ये मी व्यक्त झालो पाहिजे. म्हणजे आत्मकथा लिहित असताना आपण आपल्या विद्वत्तेपासून बाजूला राहून आत्मकथा लिहिली पाहिजे. आपल्या सहवासामध्ये जी माणसं आपल्याला जशी भेटली, आपल्याला जशी बोलली, त्याच पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असं आत्मकथा लिहिणाऱ्यांना वाटलं. आज समाजामध्ये आपण पाहत असतो की फार वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मी जसा आहे तशी माझी प्रतिमा असलेली आपल्याला दिसत नाही. म्हणजे मी आतून एक आहे आणि बाहेरून मी दुसराच आहे. माझं अंतर्मन आणि बाह्यमन यामध्ये फारसं साम्य असलेलं दिसत नाही. आत्मकथाकारांनी मात्र अगदी प्रांजळपणे जे आपल्या जीवनामध्ये जे काही घडलेलं आहे न लाजता त्यांनी ते अगदी मोकळेपणाने सांगण्याचा प्रयत्न आपल्या पुस्तकातून त्यांनी केलेला आहे. अशा या आत्मचरित्राच्या ज्या काही प्रेरणा आहेत किंवा आत्मचरित्राचा जो काही वेगळेपणा आहे, त्याचं प्रयोजन किंवा विशेष, या संदर्भात आपल्याला खूप गोष्टी आपल्याला सांगता येतील. परंतु आत्मचरित्रामध्ये, आत्मकथनामध्ये नेमकं कशाला महत्त्व आहे तर त्यामध्ये प्रांजळपणाला महत्त्व आहे, सत्यदर्शनाला महत्त्व आहे, तटस्थतेला महत्त्व आहे. त्यामध्ये आपोआपच समाजचित्रण आलेलंच असते. सहवासातल्या व्यक्ती, घटना, प्रसंग हे सगळं आत्मचरित्रामध्ये आलेलं असतो. आत्मचरित्रातही अनेक पात्र आलेली असतात, परंतु ती पात्र सगळी गौण असतात. आत्मचरित्र किंवा आत्मकथा लिहिणारा जो लेखक आहे तोच त्या आत्मचरित्रातला त्या आत्मकथनातला तो नायक असतो. म्हणून या प्रकाराची जी मूळ प्रेरणा आहे ती मूळ प्रेरणा एकच आहे की आपलं जे अंतःकरण आहे, आपल्यामध्ये जे दाटून आलेलं आहे ते कुठंतरी आपण व्यक्त केलं पाहिजे. आपलं जे मन आहे ते मन आपण हलकं केलं पाहिजे. या उद्देशाने
आत्मचरित्रकार किंवा आत्मकथनकार आपलं आत्मचरित्र किंवा आत्मकथा लिहित असतो. आत्मशोध आहे, आत्मपरीक्षण आहे, काही प्रमाणात आत्मसमर्थन आहे. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आत्मचरित्रकार आत्मचरित्र लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. आता दुसरा जो मुद्दा आहे की काही लोकांना आत्मचरित्र किंवा आत्मकथा असेल ते फारसं त्यांना आवडत नाही. काय कारण आहे त्याचं? अनेकांचं असं म्हणणं आहे की आपण आपल्या जुन्या ज्या काही सगळ्या जुनी जी जखम आहे किंवा जुन्या ज्या काही खपले आहेत ते कशाला काढायचं आपण? पुन्हा जुन्या आठवणी काढून सगळं ते दुःख पुन्हा पुन्हा आपण कशासाठी आपल्या समोर आणायचं असं काही लोकांना वाटतं. मित्र, तुम्हाला एक मी उदाहरण देतो. उदगीरमध्ये दिली होळीकर सर नावाचे एक व्यक्ती, आज ते नाहीत, एका शाळेचे मुख्याध्यापक होते ते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग होता. लालबहादूर शास्त्रीची ते 6 महिने PA होते. त्यांनी विनोबा भावे यांच्या सोबत भूदान चळवळीमध्ये त्यांनी अनेक दिवस ते फिरलेले होते. मुक्तीसंग्रामामध्ये त्यांचा सहभाग होता. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी खूप असे प्रयोग केलेले आहेत. समाजामध्ये त्यांनी खूप प्रयोग केलेले आहेत. आणि विशेषतः आपल्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर जनार्दन वाघमारे सर यांचे ते खूप जवळचे मित्र होते. नव्हे तर वाघमारे सर त्यांना अतिशय अंतःकरणातून मानत होते. दिली होळीकर सर, त्यांच्या खूप अशा आठवणी, त्यांची स्मरणशक्ती पण खूप छान होती. मी अनेकदा त्यांच्याकडे जात होतो, होळीकर सरांकडे. त्यांना मी खूपदा असं म्हणालो की सर, तुमचं समग्र जीवन म्हणजे खरं तर या सर्व क्षेत्रामध्ये प्रशासन किंवा मुक्ती लढ्यातलं काम असेल किंवा चळवळीतलं काम असेल किंवा शिक्षक म्हणून असेल, या सगळ्या गोष्टीवर जर तुम्ही लिहिला, तुमची स्मरणशक्ती पण खूप चांगली आहे, तर खरंच एक प्रेरणादायी असं चरित्र लोकांच्या समोर येईल तुमचं. तुम्हाला ते शक्य नाही झालं तर तुम्ही सांगत चला काही घटना प्रसंग, मी त्याची नोंद घेतो असं सरांना मी म्हणालो. परंतु सर अनेकदा नाकारत होते. आणि नाकारत असताना त्यामागचं त्यांनी कारण असं सांगितलेलं आहे की काही घटना अशा समाजामध्ये घडलेल्या आहेत किंवा ते मी पाहिलेलं आहे की मी ते अनुभवलेलं आहे आणि त्या घटना लोकांना आवडणार नाहीत. म्हणून मी ते कशासाठी लिहू अशा घटना? लोकांना जर वाईट वाटत असेल किंवा सत्य लिहित असताना, सत्य हे कटू असते, हे जर लोकांना आवडत नसेल तर त्याऐवजी आपण न लिहिलेलं बरं असं ते म्हणाले होते. आणि असे अनेक लोक मित्र हो समाजामध्ये आहेत, आपल्या आजूबाजूला आहेत. काही लोक शिकलेले नाहीत परंतु त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. अशा लोकांना समजावून घेऊन आपण त्यांचं आत्मचरित्र आपल्याला या शब्दांकनाच्या माध्यमातून लिहिता येतं. आता आत्मचरित्र हा जो प्रकार आहे या संदर्भामध्ये अनेकांचं असं मत आहे की काही जण आत्मचरित्र लिहित असताना स्वतःचे दोष फारसे लिहित नाहीत. काही लोक सूडबुद्धीनं आत्मचरित्र लिहित असतात. काही जण स्वतःच्या मताचा, विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आत्मकथा लिहित असतात. काही लोक आत्मचरित्राच्या माध्यमातून काहीतरी टीका करत असतात, निंदा करत असतात. त्यामुळं सत्यकथन, प्रांजळपणा या गोष्टी बाजूला राहून जात असतात. किंवा मी खूप स्वच्छ आहे, माझ्यावर जे काही आरोप झालेले होते ते चुकीचे आहेत, हे सांगण्यासाठी म्हणून काही जण आत्मचरित्र लिहित असतात. बहुतांश लोक स्मरणशक्तीच्या आधारे आत्मचरित्र लिहित असतात. त्याच्यामुळं काही गोष्टी त्या ठिकाणी राहून जात असतात. म्हणून आत्मचरित्र हे परिपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, असं अनेक लोकांना वाटतं. म्हणून काही लोक आत्मचरित्राकडे येत नाहीत, आत्मचरित्र वाचत नाहीत. त्यांना असं वाटतं की काही जणांच्या आत्मचरित्रामध्ये आत्मस्तुती अधिक आलेली असते. असतील असे काही आत्मचरित्र. परंतु मित्र हो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जे दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत, उद्योग असेल, प्रशासन असेल,
किंवा कार्यकर्ते असतील, दलित किंवा भटक्यांची आत्मकथन आहेत, राजकारणातल्या लोकांची आत्मकथनं आहेत, कलावंतांची आत्मकथनं आहेत, अनाथांची आत्मकथनं आहेत. ही सगळी आत्मकथन वाचत असताना आपल्या असं लक्षात येतं की अरे, समाजाचं देखील एक विद्यापीठ असतं आणि या विद्यापीठामध्ये काम करणं खूप अवघड काम असते, परंतु ते काम आपण केलं पाहिजे, कारण आपण समाजाचं देणं लागतो. सामाजिक बांधिलकी आपण जपलं पाहिजे. याची जी शिकवण आहे ती शिकवण आपल्याला काही आत्मकथनातून सुद्धा शिकायला मिळते. आता आत्मकथन किंवा आत्मचरित्राची जी परंपरा आहे ती परंपरा आपण दुसऱ्या भागामध्ये विस्ताराने पाहणारच आहोत, परंतु तत्पूर्वी थोडक्यामध्ये ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तेव्हापासून काही गद्य स्वरूपामध्ये आत्मचरित्र लिहिली गेलेली आहेत, ते दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ही आधुनिक काळातील आत्मचरित्रे किंवा आत्मकथने. परंतु आत्मचरित्राच्या ज्या काही पाऊलखुणा आहेत, आत्मकथनाच्या ज्या पाऊलखुणा आहेत, त्या खरं पाहिलं तर आपल्याला संत साहित्यामध्ये पाहायला मिळतात. वारकरी संप्रदायातले संत नामदेव, ज्यांचा काळ आहे 1270 ते 1350, संत नामदेवांनी वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्र आणलं. यारे यारे लहान थोर, याती नारी भलती नर, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे, असे म्हणणारे संत नामदेव की ते आपापला व्यवसाय करत होते. घरामध्ये 15-16 लोक होते कुटुंबामध्ये, आणि अशा वेळी ते जेव्हा विठ्ठलाकडे गेले तेव्हा घरातल्या लोकांची अवस्था काय झाली. राजाई असतील, गोनाई असेल, घरामध्ये सगळी कुटुंबातले लोक, त्या संदर्भामध्ये त्यांच्या कुटुंबातील लोकांनी काही अभंग लिहिलेलेच आहेत, पण संत नामदेवांनी सुद्धा आपल्या अनेक अभंगातून स्वतःविषयी भाष्य केलेलं आहे. शिंपी याच्या कुळी जन्म माझा झाला, शिंपी याच्या कुळी जन्म माझा झाला, या अभंगातून संत नामदेवांनी स्वतःविषयी भाष्य केलेलं आहे. किंवा कुच्चळ भूमीवरी उगवली तुळशी, अपवित्रतेसी म्हणू नये, नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी, उपमा जातीची देऊ नये. किंवा संत चोखामेळांनी जो आपल्या अभंगामध्ये जे सांगितलेलं आहे की ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, नदी डोंगा परी जल नवे डोंगा, बाण डोंगा परी तीर नवे डोंगा, चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. माणसाचं मूल्यमापन हे केवळ तो शूद्र आहे म्हणून एखाद्या माणसाचं मूल्यमापन करू नये, की त्या माणसाचं कर्तृत्व काय आहे ही सुद्धा संतांची वेदना आहे, लक्षात घ्या. संत कर्ममेळा सुद्धा म्हणतात, आमची केली हीन याती, तुझ का न कळे श्रीपती, जन्म गेला उष्टे खाता, लाज नये तुझ्या चित्ता. यासारख्या अनेक अभंगातून संतांनी स्वतःविषयी भाष्य केलेलं आहे. म्हणून एका अर्थाने त्यांचं ते आत्मचरित्र आहे, आत्मकथा आहे. गोरा कुंभार सुद्धा म्हणतात, देवा तुझा मी कुंभार, नासी पापांचे डोंगर. हे आत्मनिवेदन आहे, ही अनुभूती आहे. सावतामाळीनी आमची माळी याची जात, शेत लावू बागा येत, आमा अति मोठ नाडा, पाणी जातो फुल झाडा, सावंत्याने केला मळा, असं सावतामाळीनी म्हटलेलं आहे. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, असं नरहरी सोनारांनी म्हटलेलं आहे. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, असं सेनानावींनी म्हटलेलं आहे. बरे झाले देवा कुणबी झालो, असं संत तुकारामांनी म्हटलेलं आहे. संत तुकारामांच्या अनेक अभंगामधून संत तुकारामांनी स्वतःविषयी भाष्य केलेलं आहे. संत तुकारामांचे अभंग, ज्या अभंगामध्ये तुम्हाला आत्मचरित्राच्या, आत्मकथनाच्या पाऊलखुणा पाहायला मिळतात. त्यांचा एक गाजलेला प्रसिद्ध असा अभंग आहे, याती शूद्र वंश केला वेवसाव, आदी तो हा देव कुळ पूज्य, संसारे झालो अति दुःखे दुःखी, माय बाप सेकी क्रमिलिया, तुका म्हणे माझे सर्व भांडवल, बोलविले बोले पांडुरंगे. दीर्घ असा अभंग आहे, तो खूप मोठा अभंग आहे. त्या अभंगातून
संत तुकारामांनी स्वतःविषयी भाष्य केलेलं आहे. ते आत्मनिवेदन आहे. म्हणून मराठी साहित्याचा आपण जेव्हा विचार करतो, मराठी साहित्यामध्ये आपण असं म्हणतो की ब्रिटिश भारतामध्ये आले 19व्या शतकामध्ये अनेक वाङ्मय प्रकार आपण म्हणजे मराठी माणसांनी लिहायला सुरुवात केली. हे जरी खरं असलं तरी काही वाङ्मय प्रकाराच्या पाऊलखुणा आपल्याला संत साहित्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. म्हणून आत्मचरित्र किंवा आत्मकथा ज्याला आपण म्हणू, हे संतांच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जसं असं म्हटलं जातं की दलित साहित्य हे आपण म्हणतो की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये निर्माण झालेलं आहे, परंतु असं नाही. संत चोखामेळांनी ही खंत आपल्या अभंगातून व्यक्त केलेली आहे. पहिला दलित कवी नव्हे तर पद्य वाङ्मयामध्ये आत्मचरित्र लिहिणारा एक पहिला दलित कवी म्हणून आपल्याला संत चोखामेळा यांच्याकडे पाहता येईल आपल्याला. म्हणून या सर्व संतांच्या साहित्यामध्ये काही बखरकारांच्या बखर वाङ्मयामध्ये असेल, आपल्याला आत्मचरित्र किंवा आत्मकथनाच्या पाऊलखुणा त्या ठिकाणी शोधता येतात. फक्त ते सगळं वाङ्मय पद्य वाङ्मयामध्ये होतं आणि आधुनिक काळामध्ये लिहिलेली आत्मचरित्रे आत्मकथने ही गद्यामध्ये लिहिली गेलेली आहेत, दीर्घ अशा स्वरूपात लिहिलेली गेली आहेत. म्हणून हे या आत्मकथा आहेत, हे आत्मचरित्र आहे. हे जरी खरं असलं तरी जेव्हा मध्ययुगीन कालखंड आपण पाहतो, कारण मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून यादव काळ असेल, शिवकाळ असेल, हे दोन्ही कालखंड अतिशय समृद्ध असलेले आपल्याला दिसतात. म्हणून मध्ययुगीन कालखंडामध्ये सुद्धा संतांच्या साहित्यामध्ये पद्य वाङ्मयामध्ये आपल्याला आत्मचरित्र किंवा आत्मकथनाच्या पाऊलखुणा आपल्याला शोधता येतात. विद्यार्थी मित्र हो, आपण पहिल्या भागामध्ये फक्त आत्मचरित्र काय आहे, आत्मकथा कशाला म्हणतात, या दोन्हीतला फरक काय आहे, आत्मचरित्र किंवा आत्मकथा का लिहिली जातात, आत्मचरित्र किंवा आत्मकथा आपण का वाचली पाहिजेत, या संदर्भामध्ये आपण पाहिलेलं आहे. फारशी उदाहरणं मी तुम्हाला अजून दिली नाहीत, कारण आधुनिक कालखंडामध्येच आत्मचरित्र आणि आत्मकथन लिहिली गेलेली आहेत. म्हणून दुसऱ्या भागामध्ये एपिसोड 2 मध्ये आपण जी काही महत्त्वाची मराठीतील आत्मचरित्र आहेत, आत्मकथन आहेत, अगदी प्रेरणादायी अशा प्रकारची आत्मचरित्रे आत्मकथने मराठीतली स्वातंत्र्यपूर्व काळातली काही आणि स्वातंत्र्योत्तर काळातली, विशेषतः 21व्या शतकातली 2018-20 पर्यंत आलेली काही महत्त्वाची आत्मकथनं आहेत. ती कोणती आहेत, ती आपण कशासाठी वाचली पाहिजेत, या संदर्भामध्ये आपण दुसऱ्या भागामध्ये बोलणार आहोत. तर या ठिकाणी थांबूया आपण. धन्यवाद.